नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 12 जानेवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अश्विन अस्मिताला सांगत असतो की अस्मिता ताई, आता त्या सचिनचा विचारसुद्धा करू नकोस, कारण ह्या गोष्टीचा विचार केल्यामुळे तुला स्ट्रेस आला आहे आणि त्याच्यामुळे तुझी तब्येत बिघडली आहे. प्रताप म्हणतो जोपर्यंत तो माणूस तिच्या आयुष्यात आहे तोपर्यंत तिला हा त्रास सहन करावा लागेल. अश्विन म्हणतो, अस्मिताताई, मी तुझा भाऊ नाही पण एक डॉक्टर म्हणून सांगतोय, तू त्या माणसाचा विचार डोक्यातून काढ, नाहीतर हे तुझ्या बाळासाठी घातक असू शकतं. नंतर दाखवतात की पूर्ण आजी आणि प्रताप पुन्हा हॉलमध्ये येतात. ते बघतात की सचिन पाणी पित बसलाय. सचिन लगेच त्यांच्याकडे धावत जातो. प्रताप म्हणतो, हे काय, तुला एकदा सांगितलं ना बाहेर निघून जा म्हणून, तरीसुद्धा तू इथेच उभा आहेस. कल्पना म्हणते, मी तुला मगाशी हकलवलं होतं ना घरातून, तरी तू कसं काय राहिलास इथे? सचिन म्हणतो, ते सगळं राहू द्या, मला अस्मिता कशी आहे फक्त सांगा. प्रताप म्हणतो, आज जे काय झालंय ना त्याला तू जबाबदार आहेस, हे तुझ्या लक्षात येत नाही आहे का? पूर्णाजी म्हणते, तू निघून का नाही जातेस इकडून? सचिन म्हणतो, पूर्णाजी, मी आणि अस्मी आणि बाळ आम्हीच जाणार ना, मी एकटा कसा जाऊ? पूर्णाजी म्हणते, किती निर्लज्ज आहेस रे तू. सचिन म्हणतो, हो पण मी काहीच नाही केलेलं आहे, ती फक्त हायपर झाली. प्रताप म्हणतो, कोणामुळे हायपर झाली ती? तुझ्यामुळेच झाली ना, आणि त्याच्या अंगावरच चढतो. कल्पना म्हणते, तू एक निर्लज्ज बाप पण आहेस आणि एक निर्लज्ज नवरा पण आहेस. मूल जन्माला यायच्या आधीच तुझा बेजबाबदारपणा मला दिसलाय. कल्पना म्हणते, आमची ही चूकच झाली की तुला तेव्हाच घराबाहेर काढलं नाही तुझी थेरं बघून. आता अस्मिताला काय झालं तर? प्रताप म्हणतो, अस्मिताला जर काही झालं आणि तिच्या तब्येतीत काही इश्यू आला तिच्या बाळाच्या बाबतीत, तर तुला फासावर कसं लटकवायचं ते मी बघीन आणि ह्याची जबाबदारी मी स्वतःहून घेईन. आता आणखी काही होण्याआधी निघ इथून. आणि सचिनला तो धक्के मारत बाहेर काढतो. प्रताप म्हणतो, जा तुझ्या आईबाबांकडे जा आणि माझ्या मुलीला पुन्हा छळायला येऊ नकोस इकडे. कल्पना मग अर्जुनला फोन करते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते. अर्जुन सगळं ऐकून घेतल्यावर म्हणतो, तो मी आल्यानंतर घरात नसलेला पाहिजे, त्याला घराबाहेर हकला एकदाच. सचिनची तीच लायकी आणि तू काही टेन्शन घेऊ नकोस, आम्ही लगेच येतो. इकडे कल्पना अस्मिताला सांगते की अस्मिता, तू जरा डोळे बंद करून पडून राहा, आता तू कसलाही विचार करू नकोस. इकडे अर्जुन आणि सायली सुभेदारांच्या घरात येतात. सायली कल्पनाला समजावायला जाते. कल्पना म्हणते, माझ्या मुलीच्या नशिबात काय लिहून ठेवलंय मला समजतच नाही आहे. तिचं बाळणपण सुखरूप होईल ना गं, मला काही कळतच नाही आहे. सायली म्हणते, आई तुम्ही कशाला काळजी करताय? प्रताप म्हणतो, मी त्याला नुसतं हकललं नाही आहे, चांगला घसघशीत अपमान करूनच हकललं आहे. खरं तर ही माझी चूक झाली की पहिलंच त्याला घराबाहेर का नाही हकललं मी. सायली म्हणते, तुम्ही जा आराम करा आई, अस्मिता ताईंना काही लागलं तर मी आहे. इकडे नागराज त्याच्या घरी पुन्हा आलेला असतो. सुमनच्या काळजीमध्ये प्रतिमा आणि रविराज बेजार झालेले असतात. पण नागराजच्या लक्षात येतं की आता जर मी असाच गेलो तर हे दोन्ही मांजरं मला आडवी जातील आणि 17 प्रश्न विचारतील. म्हणून तो लगेच दारू पिण्याची ॲक्टिंग करतो आणि पूर्ण टाईट झालेल्याचं दाखवतो. तो म्हणतो, दादा मला एवढं सुमनची काळजी वाटते, मी काय करू, माझी सगळी दुःख दारूमध्ये घालवतोय. हात जोडतो आणि सांगतो, दादा मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास सहन करावा लागला. इकडे अर्जुन आणि सायली केसबद्दल डिस्कस करत असतात. ती म्हणते, आज जे काय घडलं ते खूप विचित्र होतं, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? आपण जेव्हा बाहेर पडलो तेव्हा 2 माणसं घरात नव्हती, ते म्हणजे नागराज काका आणि प्रिया. आपल्याला जी दुपारी हाक ऐकू आली एका बाईची, ती प्रियाची तर नसेलच ना? तेवढ्यात अर्जुनला रविराजचा फोन येतो. रविराज म्हणतो, अरे तुम्हाला लास्ट लोकेशन जेव्हा सुमनचं मिळालं तिकडे जाऊन तुम्हाला काय सापडलं? म्हणजे सुमन सापडलीच नाही, पण बाकी काही सापडलं आहे का असं? अर्जुन सगळा घडलेला प्रकार सांगतो रविराजला. मग सायली विचारते की नागराज काका कुठे होते दिवसभर? रविराज म्हणतो, आत्ताच तो आलाय, दारूच्या नशेत आहे एकदम. सुमन गायब झाली तेव्हापासून म्हणे दारूच्या नशेत मी डुबवून घेतले स्वतःला. इकडे महिपत आणि सुमनला जाग आलेली असते. महिपत सुमनला म्हणतो की वहिनी एक काम करा, तुम्ही तुमचे हात पुढे बांधलेत तर माझे हात मागे बांधलेले तुम्ही सोडा, म्हणजे मी तुम्हाला सोडतो. सुमन म्हणते, नाही नाही नाही, मी नाही. सुमनच्या भोळेपणाचा महिपत फायदा घेतो आणि सुमन त्याचा हात सोडते आणि म्हणते, आता मला सोडा. पण महिपत तिचा हात सोडत नाहीच आणि वरून अजून डबल वेळा बांधून ठेवतो. आणि मग महिपत त्या खोलीतून बाहेर पडतो. ती माणसं बाहेर उभीच असतात.
महिपत त्याने म्हणतो, चला आता इथून निघा पटकन. महिपत एका माणसाच्या बाईकवरून त्याच्या घराकडे जात असतो. घरात जात असताना चैतन्य त्याला वाटेत भेटतो. चैतन्याच्या लक्षात येतं की हा महिपत आहे आणि ही गोष्ट मग लगेच तो अर्जुनला कळायला म्हणतो. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की महिपत नागराजला फोन करतो आणि म्हणतो की काय गेम केलास रे मित्रावरच, आता बघ मी काय काय करतो. नागराज म्हणतो, हे बघ महिपत, तू जसं समजतोयस तसं काही नाही आहे, तू माझ्यावर विश्वास ठेव. महिपत म्हणतो, तू जास्तच उडलायस, आता बघ मी काय करतो. नंतर आपल्याला दाखवतात की चैतन्य अर्जुनला लाईव्ह लोकेशन पाठवतो आणि तिकडे यायला लगेच सांगतो. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.